क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणी इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरुणी राव. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधान. गवामृन्दकानन्दनं चारुहास, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ नमो जियाद्दा वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या. आत्मरूपा देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु. मणि निवृत्तिदासु, अवधारी जो अकार चरण युगल, उकार उदर विशाल. मकार महामंडल, मस्तकाकार. हे तिन्ही एक वटले, तीर्थ शब्द ब्रह्म कवळले. ते मिया श्री गुरु कृपा नमिले, आदि बीज आता अभिनव वाक्विलासिनी. जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते श्री शारदा विश्वमोहिनी. नमिली मिया, नमिली मिया, नमिली मिया. नमो दानेश्वरा, ओम नमो दानेश्वरा. करुणा
थोडासा इको आणि गेन ठेवा बोलताना, पण म्हणताना थोडासा वाढवायचा अजून. कैलासवासी दिगंबरराव आज आपल्यातून गेलेले आहेत आणि त्यांच्या गोड जेवणानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व मंडळी त्यांच्या निमित्तानं एकत्रित आलोत. एखाद्या व्यक्तीच्या निमित्तानं नामचिंतन घडण्याकरता, अन्नदान घडण्याकरता सुद्धा पुण्य असावं लागतं बरं का, पुण्य असावं लागतं. आणि आज त्यांच्या निमित्तानं बघा त्यांचं भाग्य केवढं मोठं आहे. त्या व्यक्तीच्या निमित्तानं आज प्रत्यक्ष भगवान गडाचे महंत गुरुवर्य डॉक्टर शास्त्री बाबा या ठिकाणी आलेत. हे आपल्या सगळ्यांचं सौभाग्य आहे. फार मोठं योगदान भगवान गडाकरता या व्यक्तीचं होतं. जे ज्ञानोबारायांचं जे मंदिर चालू आहे अतिशय फार मोठं योगदान आहे. तसं जर विचार केला तर पूर्ण महाराष्ट्राच्या पाठीवर माळाकोळी हे एक गाव असं आहे की ज्या गावानं पूर्ण महाराष्ट्राला मंदिर बांधून दिले. ठीक आहे, पूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जा, एखादं जर मंदिर बांधायचं असेल सगळे लोक सांगतात माळाकोळी, शिल्पकार बंधू माळाकोळी. ठीक आहे, कुठल्याही कानाकोपऱ्यात जा. आणि म्हणून या गावाचं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. या गावानं सगळ्यांना मंदिरं बांधून दिले. मगाशी गुरुवर्य शास्त्रीजींनी सांगितलं की धर्म वाढवण्याकरता धर्मस्थळ असणं गरजेची आहे. कळतंय ना, आपला एखादा जर धर्म टिकायचा असेल तर त्याच्यासाठी कशाची गरज आहे? धर्मस्थळांची गरज आहे, मंदिरांची गरज आहे. आज जर तुम्ही पाहिलं ना महाराज, फक्त माणूस धर्मस्थळामध्ये एकत्रित येऊ शकतो. कुठल्याही धर्माचा विचार करा, मुस्लिम बांधव असतील कुठे एकत्रित येतात? धर्मस्थळा म्हणजे दर्गा असेल किंवा त्यांची जी मस्जिद आहे त्या ठिकाणी ती एकत्रित येत राहतात. ख्रिश्चन बांधव चर्च मध्ये एकत्रित येत राहतात आणि आपण सर्व हिंदू बांधव मंदिरामध्ये एकत्रित येत राहतो. आणि ही एकता जर ही एकजूट टिकवायची असेल तर मंदिराशिवाय पर्याय नाही. आपलं जे धार्मिक तत्वज्ञान आहे, जी भारतीय संस्कृती आहे, ही जर टिकवायची असेल तर मंदिराशिवाय पर्याय नाही. आज देशा विदेशामध्ये सुद्धा प्रत्येक धर्माचे लोक आपापली धर्मस्थळ बांधतायत. पाठीमागच्या महिन्यामध्ये गुरुवर्य शास्त्रीजी लंडनला जाऊन आले. बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे की बाबा कशाला विदेशात जातात बुवा. अहो, त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पांडुरंगाच्या मंदिराची स्थापना होतीये. पांडुरंगाच्या मंदिराचं उद्घाटन करून आलेले, भूमिपूजन झालंय. काही दिवसात ते मंदिर पूर्णत्वास जाईल. आणि ज्या वेळेस मंदिर तयार होतं, सगळी माणसं एकत्रित येतात आणि मग धार्मिक तत्वज्ञान, ही संस्कृती, ही परंपरा टिकली जाते. अन्यथा पुढच्या पिढीला जर आपण हे ज्ञान नाही दिलं तर पुढचं भविष्य फार कठीण आहे महाराज. समजा जर ही तुमची जी कला आहे ही जर तुम्ही पुढच्या पिढीला नाही शिकवली तर ही कला सुद्धा लुप्त झाल्याशिवाय राहणार नाही, लोप पावतं. ज्ञान जर दुसऱ्याला नाही दिलं तर ते काय होतं? लोप पावतं, समाप्त होतं. आणि म्हणून हे ज्ञान जे संतांनी संशोधित केलेलं ज्ञान आहे ते पुढच्या पिढीपर्यंत टिकवणं आणि पुढच्या पिढीला देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि हे धार्मिक कार्य, हे सत्कर्म आहे. ज्ञानोबराय सांगतात सत्कर्मी रती वाढो. आपलं प्रेम सत्कर्मामध्ये वाढलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. आणि नाव त्याचंच होतं जो सत्कर्म करतो. ठीक नाही, कीर्ती कुणाची होते? जो सत्कर्म करतो. अभंग आहेत, उत्तमची उरे कीर्ती मागे. मागे शब्द महत्वाचा आहे बरं का. माणूस गेल्यानंतर जी शिल्लक राहते तिला कीर्ती म्हणतात.
बर का. माणूस जिवंतपणी जो केला जातो त्याला प्रसार आणि प्रचार म्हणतात. अंतर समजून घ्या. बऱ्याच ठिकाणी बॅनर लावले जातात, एखाद्याचा वाढदिवस आहे वगैरे वगैरे, हे बॅनरबाजी केली जाते, फ्लेक्स लावले जातात, याला काय म्हणतात? प्रसार प्रचार. ही प्रसार माध्यम आहेत. सध्याच्या काळात ही बदललेली आहेत. फेसबुक, इन्स्टा, ट्विटर वगैरे वगैरे, व्हॉट्सअप, प्रसार प्रचार केला जातो. पण कीर्ती त्याला म्हणतात. माणूस शरीर सोडल्यानंतरही जो कार्याच्या रूपानं, कर्माच्या रूपानं जो जिवंत राहतो त्याला कीर्ती म्हणतात. त्याचं ज्ञान शिल्लक राहतं. संत भगवान बाबा आहेत, कीर्ती रूपानं आज अजरामर आहेत. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संत सेवालाल महाराज हे आजही कीर्ती रूपानं अजरामर आहेत. आजही आपल्यामध्ये आहेत. त्याला म्हणतात कीर्ती. आणि शास्त्रकार सांगतात ही जी कीर्ती आहे ती सहजासहजी कुणालाही मिळत. कीर्तीला पतिव्रता म्हटले शास्त्रामध्ये. कीर्ती रे का पतिव्रता. कीर्ती ही पतिव्रता आहे आणि ती कीर्ती त्या व्यक्तीला सोडून दुसऱ्या कोणाकडे जात नाही. कळतंय ना? ह्याला म्हणतात कीर्ती. आणि ही कीर्ती कमवावी लागते. आईत घरात बसून कीर्ती मिळत नाही. बर, घरात बसून कीर्ती मिळत नाही. प्रसिद्धी मिळू शकते. प्रसिद्धीची तर साधना तर इतके बदललेले आहेत महाराज. जितकं विचित्र वागाल तितकी जास्त प्रसिद्धी होते. तुम्ही रील पाहता ना व्हॉट्सअप, फेसबुक, इन्स्टावरती. चांगल्या एखादा गायक आहे, त्याने चांगली चाल म्हटली, त्याला फार व्ह्यूज येणार नाही. पण एखाद्यानं काहीतरी चुकीचं काम केलं, वाकडं तिकडं नाचलं, चुकीचं काही बोललं का त्याला लगेच प्रसिद्धी मिळते. हा प्रसिद्धीचा भाग आहे. चांगलं वागण्याकरता प्रयत्न करावे लागतात, कीर्ती कमवण्याकरता प्रयत्न करावे लागतात आणि ती मिळवावी लागते. याला म्हणतात कीर्ती. तो प्रमाण सांगून गेलो. तुका म्हणे एका मरणेची सरे मागे काय राहते? कीर्ती. उत्तमाची उरे कीर्ती. पण उत्तम कीर्ती केलेली असेल तर उरे, आणि जर उत्तम कीर्ती, उत्तम कर्म केलंच नसेल तर काय उरे? हा, मग त्याला कुणीही आठवणीत ठेवत. सांगू तुम्हाला, अहो आपल्या पिढ्यानपिढ्या गेल्या आतापर्यंत. आहेत का नाव? आहेत कोणाची शिल्लक? आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा, त्याचा बाप, त्याचा बाप, एक नाही, पिढ्यानपिढ्या निघून गेलेले आहेत. आहे कुणाच्या आठवणीत? कुणाचा फोटोही नाही, कुणाचं नावही कुणाच्या लक्षात नाही. सध्याचा काळ तर एवढा विचित्र झालाय महाराज. माणसं माणसाला वेळ द्यायला तयार, काही घेणं देणं नाही कुणाचं. शहरात तर एवढं विचित्र वातावरण झालंय. शहरातल्या लोकांना तर घरातले माणसं सुद्धा नको आहेत. नवीन जर लग्न झालं ना, ती मुलगी लग्न होण्याच्या अगोदरच म्हणते वेगळं राहत असेल तर लग्नाला तयार आहे. मला सासू नको, मला सासरा नको, मला नणंद नको वगैरे वगैरे. स्वार्थी जीवन झालेलं आहे. कोण कुणाला लक्षात ठेवायला तयार आहे महाराज. पण सांगू, 700 वर्ष झालेत, आजही महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबरायांचं नाव प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये, जगद्गुरु तुकोबरायांचं नाव प्रत्येक व्यक्तीच्या मुखात आहे. भगवान बाबांचं नाव आपल्या तोंडामध्ये, आपल्या हृदयामध्ये, त्याला कीर्ती म्हणतात. आणि ही कीर्ती मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागतात. आपला स्वभाव असा आहे महाराज, आपण आळशी लोक आहे. तो आपल्याला असं वाटतं सगळं आयतं मिळालं पाहिजे. आपल्याकडे म्हणच आहे बघा मराठीमध्ये, दे रे हरी
पलंगावरी मस्त पलंगावर बसल्या बसल्या आईत सगळं मिळालं पाहिजे. पेंडे वे आईत मिळालं एवढं सोपं. आईत मिळूच शकत नाही आणि आईत मिळालेल्याची किंमतही नसते माणसाला. जो माणूस कष्टाने एखादी गोष्ट मिळवतो, प्रयत्नाने शून्यातून विश्व उभा करतो ना, त्याला त्याची किंमत असते. आणि आई बापांनी जर अमाप संपत्ती मिळवून ठेवली ना, तर त्याची किंमत त्या मुलांना राहत नाही. जुन्या लोकांना विचारा, हो साधी 100ची नोट जर एखाद्या गोष्टीला खर्चायची असेल ना, 100 वेळा तो माणूस विचार करतो. बरोबर आहे की नाही बाबा? बरोबर. आणि आमच्या नवीन पोरांना विचारा बरं, हा 500ची 1000 2000 साध्या पुडीवारीत मोडतात एक नाही, थुकण्यावारी. त्यांना त्याची किंमत नाही. आई तर मिळालंय, प्रयत्न करावे लागतात. चांगलं कमवण्याकरता जीवनात प्रयत्न करावे लागतात. ज्ञान कमवण्याकरता, संपत्ती कमवण्याकरता वगैरे वगैरे. हे कीर्ती आहे, हे सगळं कमवण्याकरता प्रयत्न करावे लागतात. आणि संत सांगतात, जो प्रयत्नवादी मनुष्य आहे तो या जगात टिकतो. जे आळशी आहेत, जे आयत बसून खातात. भगवान परमात्म्याचा एक शब्द एवढा खतरनाक आहे. भगवान परमात्मा सांगतात, आयत बसून खाणारे माणसं मला आवडत नाहीत. कृष्ण परमात्मा त्यांना चोर म्हणतात. स्तेन एव सह. स्तेन म्हणजे चोर. जो आयत बसून खातो तो चोर आहे. म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि चांगलं कर्म करत राहिलो ना, तर मग आपलं नाव होतं, आपली कीर्ती होते आणि ती आपण गेल्यानंतर सुद्धा दरवळत राहते. आणि अशा पद्धतीचं ज्यांचं जीवन आहे ते दिगंबर भाऊ आहेत. कीर्ती आज शून्यातून विश्व उभं केलंय. आज त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं आहेत, सचिन दादा आहेत, त्याचप्रमाणे संतोष दादा आहेत. त्यांनी हे कामाचं रोप, हे त्यांच्या कर्माचं रोप त्यांच्या काळात लावलं आणि आज त्यांची जी पुढची पिढी आहे ती त्याला खत पाणी घालतीये. असंच जर पुढे चालत राहिलं तर निश्चित पूर्ण महाराष्ट्रभर, जगभर त्यांचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही. याला म्हणतात कीर्ती. आणि ती कीर्ती वाढते. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. सज्जन असेल ना तर त्याची कीर्ती वाढवण्याचं काम भगवान परमात्मा करतो. तुम्ही आम्ही सांगण्याची गरज नाही, त्याचं कामच त्याच्या कार्याची पोहोचपावती देतं. तुम्ही किती चांगले आहात, तुमचं वागणं कसं आहे, तुमची वर्तणूक कशी आहे, तुमच्याकडे किती ज्ञान आहे. अहो चंदनाला सांगावं लागत नाही की माझ्याकडे सुगंध आहे, लागतो आपोआप सगळ्या जगाला माहिती होतं. तसं सत्कर्म करणाऱ्या माणसाचं जीवन आहे. जी माणसं चांगलं वागतात त्यांच्या कीर्तीचा सुगंध त्यांच्या नंतरही दरवळत राहतो. म्हणून हा संदेश आहे संतांनी दिलेला, सत्कर्म करा, चांगलं वागा. चांगलं वागलं तर आपलं जीवन सुधारतं. कळतंय? पुण्य, सत्कर्म करणं म्हणजे पुण्य, आणि पुण्य कमवावं लागतं. तिळे तिळे पुण्य साचा पडे. संतांचे अभंग इतके सुंदर आहेत महाराज. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा. तिळे तिळे पुण्य साचा पडे. पुण्य साठवावं लागतं, आयत बसून मिळत नाही. म्हणून सत्कर्म करा, चांगलं कर्म करा, ज्ञान मिळवा. आणि हे सत्कर्म करण्यासाठी सत्विचाराची गरज आहे. सत्कर्म करायचंय, चांगलं वागायचंय तर तुम्हाला कुणीतरी मार्गदर्शन करणारा असावं लागतं. तशी मानवी प्रवृत्ती अशी आहे, आपोआप माणूस चुकीच्या कर्माकडे आपोआप झुकतो. ही माणसाची प्रवृत्ती आहे. चांगलं वागा म्हणून सांगावं लागतं आणि न सांगताही माणूस वाईट वागत राहतो. मला सांगा, कुठल्या एखाद्या शाळेमध्ये शिकवलं जातं का तंबाखू कशी खावी, किती प्रमाणात विडा घ्यावा, त्याला कसा चुना लावावा? त्याच्यामध्ये आपण एक्सपर्ट आहोतच चुना लावण्यात, एक नाही. ते कुठं शाळेत एखादा मास्तर शिकवतं का? वाईट करण्याकडे माणसाची प्रवृत्ती आपोआप होते. चांगलं वागा म्हणून सांगावं लागतं, एक नाही. शाळेमध्ये लहान
त्या मुलांना शिकवलं जातं, नेहमी खरे बोलावे, शिकवावं लागतं. एरवी माणसाची प्रवृत्ती खोटं बोलण्याचीच आहे. आपोआप न सांगता सुद्धा तो खोटं बोलत राहतो. वाईट करण्याकडे माणसाची प्रवृत्ती झुकत राहते. पण चांगलं वागण्याकरता सांगावं लागतं. आणि ते चांगलं वागणं सांगण्याकरता कुणीतरी सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये पाहिजे. तुमचं चांगलं व्हावं असं सांगण्याकरता कुणीतरी एखादा मार्गदर्शक आपल्या जीवनात असावा लागतो. आणि ज्या वेळेस अशी संत मंडळी जीवनात येतात आणि तुम्हाला मार्गदर्शन करतात, आपोआप तुमचे विचार बदलतात. संतांनी सांगितलेले विचार ज्यावेळेस आपण ग्रहण करतो, मग आपलं जीवन सुधारतं. कळतंय ना? हे जीवन काय आहे, जीवनाचं महत्व काय, अनमोल असलेला शरीर जीवन हे आपल्याला मिळालंय ना, त्याचा विनियोग केला पाहिजे. हे सांगणारे संत असतात. आणि एकदा का हे शरीर हातातून गेलं ना, मग तुमची इच्छा असून सुद्धा तुम्ही सत्कर्म करू शकत नाही. म्हणून संत मंडळी सांगतात, अरे बाबा, हे शरीर मिळालं ना, त्याचा सदुपयोग करायला शिक. बर, नुसता सदुपयोग कर एवढ्यात नाही, एवढ्यावर थांबलं नाही. अगोदर त्याच्या अगोदरचा टप्पा आहे, वागण्याच्या अगोदर सत विचार करणं गरजेचं आहे. जर सत विचार तुमच्याकडे नसतील तर तुम्ही चांगलं वागू शकत. पहिला टप्पा विचार सुधारा. आणि विचार सुधारल्यानंतर आपोआप माणूस चांगला वागायला सुरुवात करतो. पहिला टप्पा काय? विचाराचं परिवर्तन झालं पाहिजे. आणि हे परिवर्तन करणारे संत आहेत. संत आपल्याला शिकवतात, अरे बाबा, हे जे जग आहे ते नश्वर आहे, हे अशाश्वत आहे, हे सगळं मिथ्या आहे. या जगाचं मिथ्यात्व तू ओळख आणि परमार्थाच्या मार्गाला लाग. परमार्थाच्या मार्गाला लाग. एक शब्द फार तुम्ही काकड्यामध्ये सगळेजण म्हणत राहता, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवास. मिथ्या म्हणजे काय हो? मिथ्या म्हणजे खोटं नाही, बदलणार. मिथ्या शब्दाचा अर्थ काय? बदलणार, परिवर्तनशील. सगळ्या माणसांचा स्वभाव बदलणार आहे. आणि याचा अनुभव सगळ्यांना आहे की नाही? लोक म्हणतात तो अगोदर तसा नव्हता बरं का, पण आता बदलला. बऱ्याच लोकांचे अनुभव आहेत. लोक म्हणतात लग्नाच्या अगोदर फार गोड बोलत होती, आता मात्र तू पहिल्यासारखी राहिली. आपला स्वभाव बदलत राहतो. माणसांचे विचार बदलतात, स्वभाव बदलतात, माणसाची प्रवृत्ती बदलत राहते. म्हणून याला मिथ्या म्हटलेलं आहे. आणि संत सांगतात, याचा विचार करा, हे जाणून घ्या. हे जग बदलणार आहे, अशाश्वत आहे, हे जाणा. सर्व मिथ्या आहे जाणून आपल्याला कळतं. पण माणसं तसे वागत, सगळ्याला माहिती आहे लोक बदलणारे आहेत, पण जाणून तसं वागत. संत सांगतात, अरे बाबा, हे जाणून घ्या. सगळ्याला ओळखा, लोकांचा स्वभाव ओळखा आणि त्याप्रमाणे नीट वागा. सर्व मिथ्या हे जाणून काय करा? शरण रिघा देवासी. जर जीवनाचं उत्थान करून घ्यायचं असेल तर शरण रिघा देवासी. आणि या सर्व गोष्टींचा विचार देणारे संत आहेत, तुम्हाला या गोष्टी सांगणारे संत आहेत, तुमच्या जीवनात परिवर्तन घडवणारे संत आहेत, नवे नवे तुमच्या जीवनाचा उद्धार करणारे संत आहेत. भवसागरातून कसं तरुण जायचं, हे जीवन कसं सुंदर बनवायचं, या जीवनाचा उद्धार कसा करायचा, हे शिकवणारे संत आहेत. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, याच गोष्टीचा तू प्रत्येक क्षणाला विचार
दिशा दाखवतात. अरे बाबा, प्रत्येक क्षणाला हा तू विचार कर, प्रत्येक क्षणाला हा विचार कर. कोणता? तरावया पार भवसिंधू, हा सत विचार देणारे संत आहेत. तू भवसिंधू तरुण जाण्याचा विचार कर. एरवी संतांच्या व्यतिरिक्त आपलं कल्याण व्हावं असं कुणालाही वाटतं कुणाला? आजूबाजूचे लोक आहेत, भावकी आहेत, गावातले आहेत. अहो, एखादा थोडासा जर पुढे निघाला ना, एखाद्याची थोडी प्रगती झाली, लगेच बाकीच्या पोटात, तुमच्या भाषेत सांगू का, लगेच पोटात गोळा येतो. हा कस काय पुढे चालला, याची कस काय प्रगती झाली, यालाच कशी लॉटरी लागली, याच्याच पिकाला भाव का आला? ऐक नाही, आपल्याला सहन होत नाही. पण संतांचा स्वभाव असा आहे महाराज, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होणारे जे आहेत त्यांना संत म्हणतात. तुका म्हणे सुख पराव्या सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. दुसऱ्याच्या सुखाने जे सुखी होतात, सुखावतात, त्यांना संत म्हणतात. आणि दुसऱ्याच्या दुःखाने जे दुःखी होतात त्यांना संत म्हणतात. आपलं उलट आहे, समोरचा जर दुःखी झाला तर आपल्याला बरं वाटतं, बरं झालं त्याचं, तसंच व्हायला पाहिजे, नालायक आहे की नाही? हा आपला स्वभाव, ही आपली वृत्ती आहे. आणि दुसऱ्याचं जर चांगलं झालं तर आपल्याला सहन होत, ही मानवी प्रवृत्ती. पण संत असे नाहीत महाराज. समोरचा जर दुःखामध्ये असेल त्याचं दुःख संतांना होतं, आणि समोरचा जर सुखावला तर त्याचं सुख संतांना वाटतं, याला संत म्हणतात. आणि म्हणून हे वैचारिक परिवर्तन करणारे संत आहेत, तुमच्या आमच्या हिताचा विचार करणारे संत आहेत, तुमचं आमचं कल्याण व्हावं ही भावना ठेवणारे संत आहेत, आणि कल्याण होण्याकरता प्रयत्न करणारे संत आहेत. कधी कधी आपल्याला असं वाटतं की कल्याण व्हावं, पण माणसं प्रयत्न करत नाही. संत शेत महाराज ते स्वतः तरलेले आहेत, आणि ते दुसऱ्याला सुद्धा तारण्याचा प्रयत्न तारतात. तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. नामधार काचा ठसा, नामधार काचा ठसा ठसा, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. संत तरलेले आहेत, तरले तरती हा भरवसा, भरवसा, भरवसा बरं का, विश्वास आहे. मोघम बोलत, हा की नाही, तुमच्या भाषेत मोघम म्हणजे व्यर्थ बोलत नाहीत. उग काहीतरी उचलली जीभ, हे संतांचं जीवन अशा पद्धत. ठसा नामधारकाचा ठसा, अनुभव आहे त्यांना, अनुभव आले अंगात ते या जगा देत असे. ते स्वतः तरलेले आहेत, आणि तुम्हा मला हा संसार सागर तरुण नेण्याकरता प्रयत्न करतात. भवसागर तरता, कार्य करीत असे चिंता, पहिला उभा जाता, कटी कर ठेवणे, पहिला उभा जाता, कटी कर ठेवणे. भवसागर तरता, संत भवसागर तरुण गेलेले. भवसागर या शब्दाचा अर्थ आहे संसार रूपी सागर. कळतंय ना? संसार रूपी सागर. संसार रूपी सागर, संसार संसार म्हणजे तरी काय? संत संसार सागर तरुण जाण्याकरता मदत करतात, हे मान्य, हे कळालं. पण संसार म्हणजे तरी काय हो? घरदार, मुलं बाळ, प्रपंच, एक नाही, कोल्हे कुत्रे, म्हशी घुशी, शेळ्या मेंढ, याला संसार म्हणायचं का बाबा? याला संसार नाही, याला प्रपंच म्हणतात. याला काय म्हणतात? प्रपंच. संस्कृत मध्ये पचू विस्तारे
आशिष महाराज असा धातू आहे, आठवत असेल थोडं थोडं तुम्हाला, आहे की नाही? लघु सिद्धांत. पचू विस्तारे, ज्याचा विस्तार होत राहतो त्याला काय म्हणतात? प्रपंच. आहे की नाही? विस्तार होत. 2चे 4 झाले, 4चे 6, 8. लोक म्हणतात वेल कुठे गेला पाहिजे? मांडवावर गेला पाहिजे, आणि ओझ्याने मांडव मोडला पाहिजे, असंच ना? ह्याला प्रपंच म्हणतात. वाढत चाललेला आहे तो प्रपंच. आणि संसार शब्दाची व्याख्या ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत सांगतात, अगा उपजणे आणि निमणे हे साचची कीर मांडणे, तया ते जीवलोकुमी म्हणे संसारहण. जन्माला येणं आणि मरणं हे जे चक्र चालू याला काय म्हणतात? संसार. आद्यगुरु शंकराचार्यांनी फार गोड वर्णन केले एका ठिकाणी बरं का. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. काय सुंदर शब्द आहेत महाराज. आणि हेच शब्द संतांनी वापरलेले आहेत. राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मूळबंदी सांडावा घिया उपाधी लक्ष लावोनी रहा गोविंदी गा अल्पायुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा काय भजनासी उरले ते पाहेगा. रे बाबा 100 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्यात लहानपण आहे, बालपण आहे, तारुण्यपण आहे, वृद्धपण आहे, आजार आहे, दुखणं भाणं. अरे किती वेळ तुला शिल्लक राहील परमार्थ करता याचा विचार कर. किती वेळ आहे तुझ्या हातामध्ये? बालपण गेले नेणता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्मधरी. किती वेळ हातामध्ये शिल्लक आहे याचा विचार कर. ह्याला म्हणतात क्षणोक्षणा हाची करावा विचार. हाच विचार कर. हाच म्हणजे कोणता? काही काही माणसं म्हणतील महाराज आम्ही काही विचार करत नाहीत का? विचार करत नाहीत का? अहो हे कशाने पिकलेत? विचार करून करून तर पिकले. अख्खं आयुष्य विचार करण्यातच गेले. अरे बाबा तू विचार करतोय पण संसाराचा. ठीक आहे, आपण विचार करतो पण कशाचा? संसाराचा. हे काम झालं की ते काम, ते काम झालं की ते काम, हा प्लॅन झाला की तो प्लॅन. ठीक नाही, विचार अखंड चालू आहे पण कशाचा चालू आहे? संसाराचा विचार. अरे बाबा संसाराचा विचार करून उद्धार होणार नाही. एक सांगू, जीवनात असा नियम आहे, माणसाने संसार हा नशिबावर सोडायचा असतो आशिष महाराज, आणि परमार्थ मात्र प्रयत्नपूर्वक करायचा असतो. पण माणसं उलट करतात. माणसं काय करतात? संसार प्रयत्नपूर्वक करतात, प्रपंच प्रयत्नाने करतात आणि परमार्थ मात्र नशिबावर सोडतात. एखाद्याला म्हटलं ना चला वारीला, लोक म्हणतात महाराज आमच्या ते नशिबातच नाही. नशिबात नाही. आणि एखादं काम करायचं असेल तर घर बांधायचंय, बंगला बांधायचा आहे,
किती अडचणी हो महाराज, मागे पुढे पाहत लोक तर म्हणतात एकर गेला तरी चालेल, परंतु जोकर जाता कामा एक नाही. संसार किती माणसं चिकटीनं करतात बरं, एक नाही. रुपयाला रुपया लावत राहतात, जोडत राहतात. अरे बाबा, संसार नशिबावर सोडा. संतांनी हेच तर शिकवलंय, संसार नशिबा. अरे प्रारब्धात जसं असेल तसं होईल. फार विचार करत बसू नका संसाराचा. विचार जर करायचा असेल तर परमार्थाविषयी करा. संतांनी काय सांगितलं, काय ज्ञानेश्वरीनं सांगितलं, काय गाथ्यानं सांगितलं, काय तत्व दिलं, काय सिद्धांत शिकवलेत, हा विचार करा. ज्या सिद्धांतामुळं आपलं मरण गोड होईल हा विचार करा. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. इतके सुंदर सुंदर शब्द आहेत महाराज. संतांनी या गोष्टीचा अगोदर विचार केला की माझं जीवन सुंदर कशाने होईल, या जीवनाची इतिकर्तव्यता काय. भगवान परमात्म्यानं मला हे सुंदर आयुष्य दिलंय, कशा करता दिलं. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा. हा विचार आहे. आणि हा विचार ज्या वेळेस आपल्याला कळतो ना, आपोआप माणूस हळूहळू अलिप्त व्हायला सुरुवात करतो. जोपर्यंत सत्विचार जीवनामध्ये येत नाहीत तोपर्यंत माणूस संसारामध्ये गुरफटून राहिल्याशिवाय राहत नाही, गुंततो. आणि संत तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अरे बाबा, फार गुंतून राहू नकोस. जर तुला तुझं जीवन, तुझं आयुष्य सुंदर जगायचं असेल, जर तुला तुझा शेवट गोड व्हावा असं वाटत असेल ना, सत्विचाराशिवाय पर्याय नाही. म्हणून हा विचार कर. तुकोबाराय सांगतात, आम्ही जे आयुष्य सुंदर जगतोय ना, आम्ही हा सगळा विचार केलाय. घरदार, मुलं बाळ, प्रपंच, हे जग, या सगळ्याचा आम्ही विचार केला. आणि मग आमच्या हाताला हा सिद्धांत लागला, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. हा विचार केल्याच्या नंतरचा हा परिणाम आहे. हा नंतर निघालेलं फलित आहे की आपलं या जगात कुणी नाहीये. म्हणून अगोदर सावधान, नीट वागा. आणि तुकोबाराय म्हणतात, आम्ही सावध झालो, हरीचा आलो जागरणा, इथं सावध होऊन यावं. हा विचार अगोदर आम्ही केलाय आणि आम्ही चांगलं जगलो म्हणून आमचा शेवट गोड झाला. आपल्या सगळ्यांना अभंग पाठ आहे. तुकोबाराय म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, याजसाठी केला होता अट्टहास. आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा, कुंटलिया धावा तृष्णेची याजसाठी केला होता अट्टहास. कवतुक वाटे झाली यावीचांचे, नाममंगळाचे तेणे गुणे तुका म्हणी मुक्ती, परिणिली नोबरी तुका म्हणी मुक्ती, परिणिली नोबरी आता दिवस चारी, खेळी मेळी याजसाठी केला होता अट्टहास. अरे बाबा, आम्ही विचार करून हेच फलित आमच्या हातामध्ये आलं की बाबा परमार्थासाठीच आपण अट्टहास केला पाहिजे. याजसाठी केला होता अट्टहास. कशा करता? शेवटचा दिस गोड व्हावा. या अभंगाची एक गंमत आहे. शेवटचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस असा अर्थ नाही बरं का. पुढचं शेवटचं चरण अगोदर समजून घ्या, मग तुम्हाला अर्थ कळेल.
तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आम्ही आता त्या मुक्तीसोबत विवाह केला, लग्न लावलं. आणि लग्न लावल्याच्या नंतर आता राहिलेले जे 4 दिवस आहेत खेळीमेळी, गेलेलं जे आयुष्य आहे त्याच्या बाबतीत आता विचार करत बसू नका. आता राहिलेलं जे आहे ना त्याच्यावर विचार करा. फार सुंदर शब्द आहे. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता राहिलेल्या 4 दिवसामध्ये आता दिवस 4 खेळीमेळी. आणि या गोष्टीचं आम्हाला कौतुक वाटते. कौतुक वाटे झालिया वेचांचे. वेच म्हणजे आम्ही जे आयुष्यभर साधना केली, कष्ट केलं, नामचिंतन केलं, आम्ही जो काही परमार्थ केला, आम्ही सत्विचार केला, याचं आता आम्हाला कौतुक वाटतंय. आम्ही जे केलं ते योग्य केलं, आमचे प्रयत्न व्यर्थ गेले नाही, याचं आम्हाला कौतुक वाटतंय. कौतुक वाटे झालिया वेचांचे, नाम मंगळाचे तेणे गुणे. आणि म्हणून आज आमचा शेवट गोड झाला, आमचं जीवन सार्थ झालं, कृतार्थ झालं. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले. संतांनी कृपा केली, आमच्या जीवनाचा उद्धार झाला, कृतार्थ झालो. बस याच्यापेक्षा आता दुसरं जीवनात काही नको. हा विचार जीवनामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून हा विचार करायचा आहे. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकोबरायांना विचारलं, का हो तुकोबराय, तुम्ही म्हणताय विचार करा, नाही विचार केला तर? तुकोबराय म्हटले, अरे बाबा, जर तू नाही ना या परमार्थाचा विचार केला तर एक क्षण असा जीवनामध्ये येईल, हे शरीर संपून जाईल. नशिबात देह जाणार सकळ, जाणार सकळ. नशिबात देह जाणार सकळ, नशिबात देह जाणार सकळ, जाणार सकळ. नशिबात देह जाणार नाही ना विचार केला या गोष्टीचा, एक ना एक दिवस हे शरीर, हे आयुष्य संपून जाईल. शरीर नाशिवंत आहे. आणि उतार वयामध्ये जर तुला विचार करावा वाटला आणि जर विचार सुचला आणि जर परमार्थाला जर तू उतार वयात लागला तर तुझ्याच्याने परमार्थ होणं शक्य नाहीये. जोपर्यंत तरुण आहे, शरीरात ताकद आहे, एनर्जी आहे, ऊर्जा आहे, तोपर्यंत परमार्थ करून घे. बऱ्याचदा असं घडतं, एखादा जर मुलगा परमार्थाला लागला ना, कमी वयातला मुलगा जर परमार्थाला लागला, त्याच्या बाकीच्या आजूबाजूचे मित्रमंडळी म्हणतात, अरे तुझं काय वय का परमार्थ करायचं, मस्त खायचं प्यायचं मजा करायची, हे वय तुझं आणि तू कुशाल या वयात परमार्थ करायला लागला, हे पडतंय का तुला? असं लोक म्हणतात. सांगू तुम्हाला,
उतार वयामध्ये परमार्थ करून काही फायदा नाही, त्या काळात परमार्थ होतच नाही, हे की नाही. जव हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. पुढचा शब्द फार महत्वाचा आहे. जव हा काळ असे दुरी ठेला, हा जो काळ आहे, हा जो मृत्यू आहे, तो जोपर्यंत आपल्यापासून लांब आहे ना, तोपर्यंत परमार्थ करून घ्या. काळ जवळ आलाय आणि मग तुम्हाला जर परमार्थ सुचायला लागला ना, काही उपयोग नाहीये. म्हणून जोपर्यंत शरीर तरुण आहे, पाटव्य आहे, तोपर्यंत परमार्थ करून घ्या. तुकोबाराय सांगतात, अरे बाबा हे शरीर नश्वर आहे, याचा भरोसा नाही, कधी जाईल हे सांगता येत नाही. क्षण भंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा हे ओळसागा. एकदा का त्या यमाचा फासा गळ्याला लागला ना, मग काहीच करू शकत, आपलं काहीही चालत नाही. आणि म्हणून लवकर सावध व्हा. शरीर चांगलंय तोपर्यंत परमार्थ करून घ्या, ज्ञान मिळवा, सत्विचार कमवा आणि जीवनाचा उद्धार करून घ्या. नाशिवंत देह जाणार सकळ. फार सुंदर सुंदर शब्द. आता माझा वेळ संपलाय. जाणार सकळ, सगळं जाणार आहे. शरीर तर जाणारच आहे, पण शरीराच्या संबंधानं तुम्ही जेवढं म्हणून कमावलंय ते सगळं जाणार आहे. आणि एकदा का तुमचं शरीर संपलं ना, तुमच्यासाठी जग संपलं. कळतंय? तुम्ही आजारी आहेत आणि उशाला कॉटवरती बाजूला करोडो रुपयाचा ढीग लागलाय, काय उपयोग आहे? बंडलं पडलेले आहेत, खोकेच्या खोके भरून पडलेले आहेत, आणि तुम्हाला जागचं हालता येईना, उठता येईना, बसता येईना, एक घास घशामध्ये उतरेना, काय उपयोग आहे पैसा असून? पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, संपत्ती कितीही असू द्या तुमच्याकडे, शरीर एकदा का जीर्ण झालं, कशाचा काहीही उपयोग होत नाही. म्हणून संत सांगतात, अरे बाबा शरीराच्या फार नादी लागू नको. जाणार आहे, हे नाशिवंत आहे, याला तू कितीही जपण्याचा प्रयत्न केला, हे अजरामर होणार नाही. आमच्या माता मौल्यांना फार हौस असते महाराज सजण्या धजण्याची, हे का नाही? हा मेकअप लावतील, ही क्रीम लावतील, ती पावडर लावतील, कितीही भारीतली क्रीम लावा महाराज, हे काय अजरामर होणार आहे का? होणार आहे? म्हातारा होणारच आहे, त्याला कितीही सजवा. शरीर सजवण्याच्या नादी लागू नका. हृदय कसं परमार्थाने आणि नामचिंतने सजवता येईल याचा विचार करा. आणि हृदय फक्त संत विचाराने सजतं, अंतकरण कशाने सजतं? संत विचाराने. म्हणून हा विचार करायचा, अरे बाबा शरीर नाशवंत आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तो आयुष्य खाण्याकरता काळ टपलेला आहे, तो हिशोब चालूच आहे त्याचा, किती राहिलंय आणि किती गेलंय हा हिशोब त्याचा चालू आहे, टपलेला आहे तो. आयुष्य खातो काळ सावधान. त्यानं तुम्हाला सावध केलेलं आहे. कुणी? काळ टपलेला आहे, तुम्ही सावध व्हा असं तुकोबाराय सांगतात. सावधानतेचा इशारा त्याच वेळेस दिला जातो ज्यावेळेस पुढे काहीतरी अवघड घटना आहे. अवघड घाट जर प्रारंभ होत असेल ना, पाटी लावलेली असतो, बोर्ड लावलेला असतो, सावधान, पुढे घाट प्रारंभ होत आहे, वाहने सावकाश चालवा. जी माणसं त्या पाटीचं ऐकतात ती वाचतात, आणि जी माणसं ऐकत नाहीत ते खड्ड्यामध्ये गेल्याशिवाय राहत, दरीत त्यांचं जीवन कोसळल्याशिवाय राहत. एका ठिकाणी प्रवास चालू होता आणि जाताना रस्त्याला पाटी लावलेली दिसली. त्या पाटीवर लिहिलेलं होतं, पुढे रस्ता नाही, पुढे जाऊ नका. ते जाणाऱ्याला असं वाटलं कुणीतरी खोडसाळपणा केलाय, रस्ता चुकवण्याचा प्रयत्न केलाय. हा रस्ता तर चांगला दिसतोय, गेला त्या रस्त्याने, पाटीचं ऐकलं नाही, गेला पुढे 4-2 किलोमीटर गेला, घनदाट अरण्य लागलं आणि रस्ता संपलेला होता, पुढे खोल दरी होती. पुन्हा माघारी आला,
ज्या पाठीपासून गेला त्या पाठीपर्यंत पुन्हा माघारी आला, त्या पाठीच्या पाठीमागच्या बाजून लिहिलेलं होतं. आता खात्री पटली ना? अगोदर सांगितलेलं ऐकलं नाही. मला सांगा, वेळ गेला, कष्ट झालेले वेगळे, क्षीण झाला, कष्ट झालं, वेळ गेला. चांगल्या रस्त्याने जर गेला असता तेवढं अंतर कट झालं असतं. नाही ऐकत. ही जशी पाटी आहे तसे हे अभंग, या ओव्या, गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, हरिपाठ ह्या सुद्धा संत विचाराच्या पाट्या आहेत. जी माणसं त्या अभंगाचं, ज्ञानेश्वरीचं ऐकतात ते योग्य दिशेने जातात, योग्य मार्गक्रमण करतात, त्यांचं जीवन सुंदर होतं. आणि म्हणून संत सांगतात, अरे बाबा, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान सावध हो. ठीक नाही? लग्न लावायच्या वेळेला सुद्धा सावधानतेचा इशारा दिला जातो. सावधान दिला जातो ना. सावधान आता सावध सावधान समय साधा समीपासे. वा, असे पेटी मास्तर पाहिजे. पांढरी 2ला वाजवणं एवढं सोपं नाही. काळी 1ला 2ला कोणी वाजव, पण त्यांनी चांगलं वाजवलंय. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. सावधानतेचा इशारा दिला, सावधान. पण माणसं सावध होत, संत सांगून सांगून थकले महाराज. सावध होणी भजनी लागा, देव करा कैवारी. किती सांगावं, नाही? किती सांगू तरी ऐकत नाहीत, म्हणून पुन्हा पुन्हा सांगतात संत. अरे बाबा, शरीर जाणार आहे, नाशवंत आहे. फार या मोहमायेमध्ये, या मोहजाळामध्ये गुंतू नका, सावध व्हा. आयुष्य खातो काळ, सावधान. आणि सावधान होऊन काय करा, संतांच्या सानिध्यामध्ये. संत सावध व्हा आणि काय करा, संत सानिध्यामध्ये जा. संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थी किंवा परमार्थाची. तातडी शब्दाचा अर्थ आहे वेग करा, घाई करा. माणसं नको तिथं घाई करतात, परमार्थाची घाई करत वेग तात्काळ परमार्थाला लागा. कारण आयुष्य किती शिल्लक राहिलंय हे सांगता येणार नाही. म्हणून करावी तातडी परमार्थाची. परमार्थ करण्याकरता घाई करा, वेग करा. आलिया संसारा उठा वेग करा. शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे येते म्हणून. किती ठिकाणी हे सांगावं संतांनी. अरे बाबा, घाई करा, परमार्थाला लागा, ज्ञान कमवा, संत सानिध्यामध्ये जा. आणि संतांच्या सानिध्याशिवाय तुम्हाला सत्विचार मिळणार नाहीत. चांगले विचार जीवनात पाहिजे ना, तर संतांच्या सानिध्यात जावं लागेल. बाकीच्या लोकांच्या जर सानिध्यात गेला, लोक तुमचं जीवन बिघडवल्याशिवाय राहणार. ते तर स्वतः बिघडलेलेच आहेत, ऐक नाही.
एखादा जर पिणारा असेल ना, बरोबर तो त्याची लोक तयार करत राहतो, हळूहळू हळूहळू एक 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 एक. अरे काय होत नाही गे, एक गोट घेतला म्हणून काय होते तेव्हा. लोक बिघडवतात, लोक वाईट वागायला शिकवतात, कुसंस्कार टाकण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संत म्हणतात, अरे बाबा अशा फालतू लोकांच्या नादी लागू नका. संत समागमी धरावी आवडी. कुणाच्या सानिध्यात जा? संतांच्या सानिध्यात. अरे भगवान बाबा सारख्या संतांच्या सानिध्यामध्ये दरोडेखोर, चोर, डाकू आले, त्यांचं जीवन सुधारलं. काय सांगू तुम्हाला. अरे भगवान बाबांचा इतिहास तर इतका गजब आहे महाराज. संतांच्या सानिध्यात जी जी माणसं येतात ना, त्यांचं जीवन सुधारतं, आयुष्याचं सोनं होतं महाराज. कितीतरी उदाहरणं मी सांगेल. बाबांनी अनेक अनंत लोकांना घडवलं, त्यांचं जीवन सुधारवलं. नको नको ते खाणारे पिणारे चुकीचं वागणारे लोक होते, पण ज्यावेळेस भगवान बाबांच्या सानिध्यात ही मंडळी आली, जीवनाचं सोनं झालं महाराज. परिवर्तन होतं जीवनात. काय देतात संत, कशामुळे परिवर्तन होतं? फक्त सत्विचार. विचाराने माणसाचं जीवन बदलतं. म्हणून जी ज्ञानी माणसं आहेत ती विचाराकडे जात राहतात. संत सानिध्य कशासाठी पाहिजे? त्यांच्याकडचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये यावं. संत सानिध्य म्हणजे फक्त त्यांच्यावर सोबत राहणं, खाणं पिणं, मौज मजा करणं याच्याकरता नाहीये. संत सानिध्य याच्यासाठी आहे, त्यांच्या सोबत राहून त्यांचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये उतरावं आणि आपलं जीवन सुधारावं. कळतंय? याच्यासाठी संत समागमी धरोनी आवडी आणि करावी तातडी परमार्थी. किंबहुना परमार्थाची. तातडी म्हणजे घाई करा, त्वरा करा, करावी तातडी परमार्थी. आणि तुकोबरा म्हणतात, घाई एवढी करा, एवढी करा, बाकीच्या लोकांच्या नादी लागू नका. बाकीचे लोक आंधळ्याप्रमाणे जगणार आहेत. जगातल्या लोकांचा जर व्यवहार पाहिला, लोक एवढे विचित्र आहेत, त्यांना स्वतःच्या हिताचं काही घेणं देणं नाहीये. आंधळ्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये धूर गेल्यानंतर जसं माणसाला काहीच दिसत नाही, त्याला चांगलंही दिसत नाही, त्याला वाईटही दिसत नाही, त्याप्रमाणे माणसाचा स्वभाव आहे. हे जग अशाच पद्धतीचं आहे. म्हणून तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा, स्वतःच्या जीवनात ज्ञान कमवण्याचा प्रयत्न करा. आंधळ्याप्रमाणे डोळ्यात धूर गेल्याप्रमाणे राहू नका. तुका म्हणे लौकीच्या व्यवहार रे, तुका म्हणे लौकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकेच्या व्यवहार रे, तुका म्हणे लौकीच्या व्यवहार, लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार. नका डोळे दुरे, नका डोळे दुरे, भरोने नाशिवंत दे जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल. नका डोळे, नका डोळे दुरे, भरोने नाशिवंत देह जाणार सकल, नाशिवंत देह जाणार सकल. आयुष्य खातो काळ पावता, आयुष्य खातो काळ
डोळ्याप्रमाणे वागू नकोस, डोळ्यात धूर गेल्याप्रमाणे वागू नकोस. जगाचा व्यवहार तसा आहे. तुका म्हणे इहलोकीचा व्यवहार आहे. हा जो व्यवहार आहे तो फार वेगळा आहे आणि आध्यात्मिक जीवनातला व्यवहार वेगळा आहे. म्हणून त्या व्यवहारिक माणसाप्रमाणे, सांसारिक माणसाप्रमाणे जगू नको. थोडासा विचार, आध्यात्मिक विचार तुझ्या हृदयामध्ये रुजव. तुका म्हणे इहलोकीचा व्यवहार आहे. नका डोळे धुरे भरून राहू. डोळ्यात धूर गेल्याप्रमाणे राहू नका, जगू नका, वागू नका. आत्मोद्धाराचा विचार करा. ज्ञान कमवा, भक्ती कमवा, प्रेम कमवा आणि स्वतःचं जीवन परमार्थ पथावर कसं पुढे नेता येईल याचा तू विचार कर. आणि हाच विचार प्रत्येक क्षणाला कर. क्षणोक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधुना शिवंत देह. जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून हा जो मानवी देह आहे, मानवी जीवन आहे, एक ना एक दिवस आपल्यालाही जायचंय, संपवायचंय. लवकरात लवकर सावध होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, सावध होणं गरजेचं आहे. आई असेल, वडील असतील, नातेवाईक असतील, या सगळ्यांच्यावर प्रेम करायला शिका. आई वडिलांचा रोल प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये फार मोठा आहे महाराज, फार मोठा रोल आहे. आज हे जे कुटुंब, जाधव कुटुंब आहे, यांच्या जीवनातून वडिलांचं हे पितृछत्र हरपलेलं आहे. आई वडिलांची काय किंमत आहे हे जिवंतपणी माणसाला कळत नाही महाराज. आई निघून गेल्यानंतर जीवनात किंमत कळत असते. वडील निघून गेल्यानंतर माणसाला किंमत कळत असते महाराज. एक सांगू, शास्त्राने आपल्याला शिकवलंय, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आई वडिलांना देवाचा दर्जा दिलेला आहे शास्त्राने. हे वेदातली वाक्य आहेत, पदरचे नाही आहेत महाराज. वेदानं शिकवलं आई वडील हे देव आहेत. पण आजकालच्या तरुण पिढीला आई वडिलांची किंमत राहिलेली नाहीये. लक्षात घ्या. वाईट वाटतं थोडंसं, मला ऐकू द्या 5 मिनिट. खंत वाटते या गोष्टीची. आई वडिलांची सेवा करण्याचा प्रयत्न करा. एक दृष्टांत फार गोड सांगितलं होतं पाठीमाग गुरुजींनी, गुरुवरे शास्त्रीजींनी. काय असतं आई वडिलांचं अंतःकरण, बापाचं अंतःकरण काय असतं लक्षात घ्या. एक लहान मुलगा होता आणि त्या लहान मुलाला त्या बापानं शाळेमध्ये टाकलेलं होतं. तो लहान मुलगा रोज शाळेमध्ये जायचा. त्या लहान मुलाला सोडण्याकरता, आणण्याकरता तो बाप रोज त्याला शाळेमध्ये घेऊन जायचा. परंतु त्या बापाचा आहे ना एक डोळा गेलेला होता, एक डोळा गेलेला होता. आणि मग शाळेमध्ये आल्याच्या नंतर त्या मुलाला बाकीची सगळी मित्रमंडळी चिडवायची, अरे तुझा बाप एका डोळ्याने आंधळा आहे, काना आहे, असा आहे, तसा आहे. तो लहान मुलगा होता, त्याला वाईट वाटायचं, माझ्या बापाला ही लोक नावं ठेवतायत, ही मुलं मित्रमंडळी नावं ठेवतायत. जसा जसा तो वाढायला लागला, त्याचं वय वाढू लागलं आणि मग त्यानं सांगितलं, बाबा तुम्ही आता शाळेमध्ये माझ्या येत जाऊ नका बरं, माझी मित्रमंडळी मला नावं ठेवतात, मला ते सहन होत नाही. त्या मुलानं बापाचं शाळेमध्ये येणं बंद केलं. तर बापही शेवटी बापाचं अंतःकरण आहे. बापानं त्या मुलाला माफ केलं. बापाला त्यानं सांगितलं होतं तुम्ही अजिबात शाळेमध्ये यायचं नाही. बापानं ऐकलं. त्या दिवसापासून तो बाप कधीही त्या मुलाच्या शाळेत गेला नाही. तो मुलगा हळूहळू लहानाचा मोठा झाला. तो मुलगा हळूहळू मोठा झाला. त्यानं शिक्षण पूर्ण केलं, पदवी मिळवली आणि चांगल्या ठिकाणी विदेशामध्ये इकडे तिकडे जॉबला लागला. बरेच दिवस उलटून गेले. बापाला मुलाची आठवण यायची, परंतु मुलगा एवढा कठोर झालेला होता महाराज, त्याला बापाशी आता काही कर्तव्य राहिलेलं नाही. त्याच्या डोक्यात एकच, या बापामुळं, याच्या आंधळ्या डोळ्यामुळं सगळे मित्रमंडळी मला शाळेमध्ये नावं ठेवत होती आणि ती बापाविषयी घृणा त्याच्या डोक्यात बसलेली होती, निघत नव्हती. बरेच दिवस बाहेर राहायला, नोकरी लागला, नोकरी सुरू झाली, त्यानं तिकडेच लग्नही केलं. बापाची त्याला आठवणही आली नाही, बापाला त्याला भेटावंसही वाटलं नाही. अनेक दिवस उलटून गेले. त्यालाही 1-2 मुलं झाले आणि बाप म्हणजे नेमका काय हे त्याला कळायला लागलं. ज्यावेळेस त्याला मुलं झाले आणि
मुलाचं प्रेम आणि बापाचा संबंध काय हे त्याला ज्यावेळेस कळायला लागलं ना, मग त्याला स्वतःच्या बापाची आठवण यायला लागली. आणि मग त्याला असं वाटलं की बरेच दिवस झालं, बरीच वर्ष उलटून गेले, मी बापाकडे गेलो नाही, बापाला भेटलो नाही. ती तहान लागली आणि त्या बापाच्या प्रेमापोटी तो पुन्हा गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना विचारलं की माझा बाप कुठे आहे. आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं पाठीमागच्या 8 दिवसापूर्वी तुमचे वडील गेले. अंतकरण पिळवटून गेलं, वाईट वाटायला लागलं. अरे ज्या बापाच्या भेटी करता मी आलो, एवढे वर्ष मला नाही अक्कल आली, आणि ज्या क्षणाला मला बापाला भेटावंसं वाटलं, आता घरी आलो पण आता फार वेळ झालाय, उशीर झाला, बापाला भेटू शकत नाहीये मी. आणि त्या शेजाऱ्यानं सांगितलं की तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी एक निरोप दिलाय, एक चिठ्ठी दिली. ती चिठ्ठी त्या मुलाच्या हातात दिली शेजाऱ्यांनी. ज्या वेळेस ती चिठ्ठी त्याने उघडली आणि वाचली, महाराज, डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रूच्या धारा सुरू झाल्या. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं, बाळा, माझा एक डोळा गेला म्हणून तू आयुष्यभर मला बोलला नाहीस, माझी घृणा केली, मला नावं ठेवले, तू माझ्यापासून दूर गेला. पण ऐक, हा जो माझा डोळा गेला ना, याचं कारण ऐक. ज्यावेळेस तू लहान होता, 3-4 वर्षाचा होतास, तू अंगणामध्ये खेळत होतास, अंगणामधल्या एका झाडावर तू चढला आणि वरून तू त्या झाडावरून खाली पडलास. तुझ्या डोळ्यामध्ये एक काडी घुसली, तुझा डोळा गेला, मी माझा डोळा तुला दिला आणि मी आयुष्यभर आंधळा म्हणून जगलो. अख्खं जग मला हिणवत होतं आंधळा म्हणून. ते सगळे आघात मी सहन केले. बाळा, तुझं आयुष्य चांगलं व्हावं, तू आयुष्यभर चांगला जगावा, तुला चांगलं दिसावं, तुझं आयुष्य सुंदर व्हावं म्हणून मी माझा डोळा तुला दिला. आणि ही खंत आयुष्यभर मी वागवली. मी तुला कधी बोललो नाही ही घटना, ही गोष्ट मी तुला कधी सांगितली नाही, पण आज माझं मन मी मोकळं करतोय. जेव्हा केव्हा तू येशील, ही माझी चिठ्ठी, हा माझा निरोप जरूर वाच. काय उपयोग आहे? आता सगळं हातातून गेलेलं होतं, कळून फायदा काय? सगळं हातातून निघून गेलंय महाराज. आता तू पुन्हा बापाला भेटू शकत नाही, पुन्हा बापाला प्रेम करू शकत नाही, पुन्हा बापाची सेवा करू शकत नाहीये. म्हणून लक्षात घ्या, आई बापांनी आपल्यासाठी अतोनात कष्ट केलेले असतात, स्वतःचं जीवन खर्च केलेले, रात्रंदिवस हाडाची काड रक्ताचं पाणी मुलाबाळांच्या सुखासाठी आई बाप करत राहतात. कधीही आयुष्यात आई बापांना दुःख होऊ नका. अतोनात उपकार आहेत आई वडिलांच्या आपल्यावर, शब्दामध्ये वर्णन करण्यासारखे नाहीयेत, शब्द कमी आहेत. तुमच्या घरामध्ये प्रत्यक्ष भगवान परमात्मा म्हणजे आई वडील आहेत, याच्यापेक्षा फार काही सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून आई बापांना सांभाळा, त्यांना जीव लावा, त्यांचं प्रेम कमवा आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. बाकीचं जाऊ द्या, काही मागत नाहीत आई वडील तुम्हाला, काय आणि त्यांची अपेक्षा काय हो? अरे तुमच्या सुखामध्ये ते सुखी असतात. कधी बाप म्हणत नाही मला 10,000 रुपयाचं ड्रेस घ्या, किंवा आई म्हणत नाही की मला 5-50 हजाराची साडी घ्या की काय, काही नाही. फक्त मुलाचं कल्याण व्हावं, त्यानं 2 शब्द प्रेमाने बोलावेत, एवढीच अपेक्षा आहे, दुसरी काय अपेक्षा आहे? म्हणून कधीही आयुष्यामध्ये आई वडिलांना दुःख होऊ नका, त्यांचं प्रेम मिळवा, त्यांचा आशीर्वाद मिळवा, आणि हेच आशीर्वाद तुम्हाला मरेपर्यंत कामाला येत राहतात. आणि म्हणून आई बापांच्यावर प्रेम करा, त्यांचा आधार आहे. मगाशी बाबांनी सांगितलं, बापाचा आधार, आईचा आधार हा फार मोठा आधार असतो महाराज. आई बाप म्हणजे आपल्या जीवनातले वटवृक्ष आहेत, त्यांच्या सावलीखाली आपलं जीवन आनंदात चाललेलं असतं. आणि ज्या वेळेस त्यांचं हे मायेचं छत्र हरपतं ना, मग दुःखाचे सगळे चटके बसायला सुरुवात होते. आणि म्हणून आई वडिलांना सांभाळा, जितकी होईल तितकी त्यांची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, परमार्थ करा, आणि आपलं जीवन कसं सुंदर करता येईल, आनंदी करता येईल याचा विचार करा. आणि संत सांगतात,
हा विचार तुम्ही प्रत्येक क्षणाला करा. आणि जर नाही हा विचार केला तर एक ना एक दिवस तो जो आहे ना काळ तो येणार आहे म्हणजे आहेच. हो हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल हे तरी नाही काल. हो सरतीच्या मठीवा काळ बांधून नेईल, सरतीच्या मठीवा शेवटीवा काळ बांधून नेईल शेवटीवा. हो एका जनार्दने आमच्या काय बाजाईल, आमच्या काय बाजाईल, जाईल. काय बाजाईल. पिंगळा 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 म्हातारे बोले बोले तुझे काल पिंगळा म्हातारे. पिंगळा महाद्वारी बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी बोल बोल पिंगळा महाद्वारी. वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे बोलो वर्तमान खोटे वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे वर्तमान खोटे बाबा वर्तमान खोटे लटकन बोलू आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. कथा जाणा तुम्ही कथा जाणा पिपरी वडाच्या गाई शेत जाणा तुम्ही शेत जाणा पिवळाच्या गाई हरो भाग्य सोहमाभाग्य प्रेम नगर बागे सावध भोवने भजने लागा देव करा करवारे. मल्हारीची बाजी मल्हारीची बाजी देवा मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी. डोर फिरवे तो तुम्ही डुगु डुगु ऐका डोल फिरवितो मी डुगु डुगु ऐका. डोर 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 फिरवे तो तुम्ही डुगु डुगु ऐका. डौल 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 फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका. तुम्ही डुगु डुगु ऐका. पिंगळा महाद्वारे बोले बोले तुझे का पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे बोल बोल तुझे का पिंगळा महाद्वारी वारी वारी वारी. सगळ्या संतांनी आपल्याला अशा पद्धतीनं सावध केले. अरे बाबा सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. म्हणून जीवनात सावध व्हा, आपलं आयुष्य सुंदर जगा, सत्कर्म करा, ज्ञान कमवा, भक्ती कमवा, जगाचं प्रेम कमवा आणि स्वतःचं जीवन उद्धार करून घ्या. आज आपल्यातून जाऊन दिगंबर दादांना 13-14 दिवस होत आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, काल त्यांच्या पिंडाला आहे की नाही त्यांना काकस्पर्श झाला. बरोबर आहे ना? मला मगाशी महाराजांनी सांगितलं आहे की नाही. काही अपेक्षाच नाही महाराज, जीवन परिपूर्ण झालंय. आणि अशा पद्धतीनं सहजरित्या लीलया सहजतेने आपलंही जीवन पूर्णतेला जावं अशीच एक अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. भगवान परमात्म्याच्या चरणी एकच प्रार्थना करेल, त्यांना उत्तर गती सद्गती लाभावी, पुन्हा एकदा त्यांना मनुष्य जन्म मिळावा. अग्नेनय सुपताराय अस्मान विश्वानि देव वयुनानि विद्वान योद्धस्म जुह्राणमेन भूष्ठाम ते नम उक्तिम विधेम. ओम शांती शांती शांती. या कार्यक्रमाकरता उपस्थित आमची सर्वच महाराज मंडळी आवर्जून उपस्थित राहिली. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माझ्या समेत आलेले हरिभक्तीपरायण वैभव महाराज आहेत, श्रीकांत महाराज आहेत, मृदंग विशारद हरिभक्तीपरायण आशिष महाराज आहेत. त्याचप्रमाणे गाण्याकरता आपल्या परिसरातलं वैभव माधव महाराज केंद्रे आहेत. त्याचप्रमाणे वैजनाथ दादा तिडके आहेत, शाहूजी महाराज तिडके, बालाजी महाराज केंद्रे, जयकीराम केंद्रे, जानकीराम केंद्रे आहेत. नाथराव महाराज तिडके आहेत, सुपन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे महादेव स्वामी आहेत.
त्याचप्रमाणे सर्वच भजनी मंडळी, 12 ज्योतिर्लिंग लांडगेवाडी आहेत, वागदरा आहेत, सुधीर महाराज पळशीकर, हे सगळीच महाराज मंडळी आवर्जून उपस्थित राहिलीत. आमचे हार्मोनियम वादक महाराज आहेत, कॅमेरामन आहेत, सुंदर अशी साऊंड सिस्टीम. सगळ्यांना एकदा मनपूर्वक आभार, धन्यवाद. आणि या जाधव कुटुंबाचं प्रेम स्नेह टिकवण्याकरता आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपल्यालाही सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्म्याने द्यावी. सचिन दादा असतील, संतोष दादा असतील, यांना परमात्म्यानं ती शक्ती द्यावी, भगवान बाबांनी ती ऊर्जा द्यावी, अशी एक अपेक्षा अभिव्यक्त करतो आणि माझी सेवा या ठिकाणी थांबवतो. ढोब्बार कुमाई, ज्ञानेश्वर माऊली, बोलिलेले बोलिलेले वाकोडे बोलले राजा परा महाराज हे नाही उच्चारिला अधिकार युगे 28 विटेवरी उभा कुंडलिकाच्या भेटी धरणी वाही जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभरा ईट वल्लभ भावी वल्लभा जय देव जय तुळशी माळा गळा करणे गडी कासे पितांबर करतुला नाम सरोवर निधी येते भेटे गरुडा हनुमंत पुढे उभे राहते. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभरा ईट वल्लभ भावी वल्लभा जय देव जय आषाढी कार्तिकी भक्तजने मध्ये स्नान करते दर्शन केशवाचे नाम जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभरा ईट वल्लभ भावी वल्लभा जय हरी ज्ञान राधा मनोवेदना माधार ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मांडे राम जनार्दनी जारी पंचकलेले ज्ञान राजा कैवल्य मनोवेदना माधार ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाया मार्ग तुकाराम स्वागते सागरात वाचान नेत शिवगोपाल अभंगर दिले आरती तुकाराम स्वामी सद्गुरुधाम सच्चिदानंद मूर्ती पाया दाखव्या महाराज तुकाराम दुःखिता तुलनेचे ब्रह्म तुकाचे आले म्हणून रामेश्वरी चरणी आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखव्या तुकाराम